सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 48वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आता प्रिया साधं कुणाला ओळखत पण नव्हती, पण का कुणास ठाऊक तिला फक्त शिवम कसा लक्षात राहिला काय माहीत. तो खाली गेला. त्याने सगळ्यांची समजूत घातली. काळजी करू नका म्हणाला आणि सगळे ठीक होईल असं तो सगळ्यांना आधार देत बोलत होता. तसे आबासाहेब म्हणाले, हे बघा विहीनबाई, अहो तिला देवाने दुसरा जन्म दिला आहे आपल्यासाठी. ते पण सगळे सुरळीत होईल. आणि हो, आज खऱ्या अर्थाने दिवाळी आली आहे आपल्या घरी. कारण शिवमचा विश्वास पक्का होता ना तिच्यावर की ती ठीक होईल म्हणून. आणि आमचा शिवमवर मग सगळे तर ठीक होईलच ना. बरं, तसे सगळे वातावरण एकदम आनंदी झाले होते तिच्या सुखरूप येण्याने. सगळे आता तिचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले. पण ती अजूनही स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. खूपच अशक्त झाली होती. पण म्हणतात ना नशिबवान असतात त्या बायका ज्यांची सेवा आजारपणात त्यांचे नवरे करतात. कारण नवरा आजारी असला की बायको सेवा तर करतेच, पण इथे एक नवरा जो आपल्या बायकोसाठी सगळे आयुष्यपणाला लावतोय. तसं काही दिवसातच ती पूर्णपणे ठीक होऊन स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली होती. तसे आईसाहेब आबासाहेब हे रोज तिच्या नजरेत असल्यामुळे तिला त्यांच्यासोबत पण चांगली ओळख झाली होती. ती त्यांच्यासोबत बोलत पण होती. आता ती घरात छोटी मोठी कामे पण करत होती. पण ती साडी घालत नव्हती. ती फक्त चुडीदारवरच असायची. मंगळसूत्रही घालत नव्हती. भांगात कुंकूही भरत नव्हती. तिच्या लक्षातच नव्हतं ना. तसे एक दिवस सगळे जेवायला बसले तेव्हा आईसाहेब म्हणाल्या, राजे, उद्या फुलबागेचा पहिला तोडा करायचा आहे ना, मग पूजन करायला आपण जाऊयात. ती म्हणाली, हो नक्कीच आईसाहेब, उद्या तुम्ही आबासाहेब आवरून ठेवा सकाळी सकाळी. तसे आबासाहेब म्हणले, प्रियाला पण नेऊ. तशी ती म्हणली, काय रे शिवम, माझे नाव प्रिया म्हणून घेतात सगळे. तू राणी म्हणतोस, मग माझं नेमकं नाव काय आहे? तो म्हणाला, अगं राणी फक्त मीच म्हणतो. तुझं खरं नाव तर प्रियाच आहे, जे तुझ्या मम्मी पप्पाने ठेवले. ती म्हणाली, हे तुझे आई बाबा आहेत ना? हो ना, मग माझे कोण आहेत? तो म्हणाला, तुला 2 दिवसांना जे पाहायला येतात ना ते. आता ती काही म्हणणार इतक्यात तो म्हणाला, बरं आधी जेवण घे करून मग बोलू. हां, चालतंय ना? ती म्हणाली, हो चालतंय. तसं जेवण झाले. तो तिला म्हणाला, तुझा मी आलोच हां गोठ्याकडून चक्कर मारून. तशी ती रूममध्ये गेली. तिला जराशी तहान लागली होती. जेवण झाले तेव्हा ती पाणी नव्हती पिली खूप. तसं तिने टेबलवरचा पाणी घेण्यासाठी मग हातात घेतला. तसं तो तिच्या कपड्यांवर सांडला. म्हणून ती भिजलेले कपडे बदलण्यासाठी कपाटातून कपडे घेण्यासाठी गेली. तसं तिच्या हाताला कपड्यात असणारा त्यांच्या लग्नाचा अल्बम लागला आणि तिने तो खूप उत्सुकतेने न उघडलाच नाही. आधी कपडे बदलले, मग तो अल्बम घेऊन ती बेडवर टेकून बसली आणि त्याला एकटक पाहत होती. कारण त्यावर लिहिलं होतं, शिवम वेड्स प्रिया. तसं ती मनात म्हणाली, माझं नाव पण प्रिया सांगितलं ना खाली मगाशी शिवमने. तसं तिने तो अल्बम उघडला तर त्यात फक्त शिवम आणि प्रियाचे खूप सुंदर असे फोटो होते, ते पण लग्नाचे. ती ते पाहून चकित झाली. कारण शिवम जशी ती ठीक झाली होती तसा एकदा पण तिला म्हणाला नव्हता की तू माझी बायको आहेस म्हणून. तसं तिने परत कपाट उघडलं तर त्यात खूप सारे फोटो होते अजून सगळ्यांचे आशीर्वाद घेतानीचे. तसं ती तर म्हणाली, हे तर सगळे माझे कुटुंब आहे वाटतं. कदाचित
पण मला का नाही माहिती, मला का नाही आठवते, असं म्हणून ती स्वतःचे डोके धरून खूप रागात तिने आता मला फक्त काही का आठवत नाही असं म्हणून रूममधील सगळ्या वस्तू खाली फेकायला सुरुवात केली. तसा तेवढ्यात शिवम पण रूममध्ये आला. तो म्हणला, अगं राणी काय करते तू, हे सगळं सांग ना, तुला काही हवं आहे का, तुला काही होतंय का, असं म्हणून तो हळूहळू शांत करण्यासाठी तिच्यापाशी गेला. पण तरी तिने तिच्या तेलाची बाटली फेकली तशी ती त्याला लागली आणि तो लगेच खाली बसला. आणि आता ती न राहून म्हणली, अहो खूप लागलं का, सॉरी आता नाही परत करणार, अहो बोला ना, खूपच लागलं का. तसं ती पहिल्यासारखंच त्याच्यासोबत बोलत होती. हे पाहून त्याला खूपच आनंद झाला. ती पुन्हा म्हणाली, अहो चला ना वर बसा, मी औषध लावते. पण एका क्षणात ती सगळं विसरली. ती पुन्हा म्हणाली, काय झालं रे तुला शिवम. तसं तो बेडवरचे फोटो पाहून म्हणला, हे असे आहे तर. तसं ती म्हणाली, काय रे आपलं लग्न झालं होतं का रे. तो म्हणाला, का. तो म्हणला, खरं सांगू की खोटं. ती म्हणाली, खरं सांग ना. तसं तो बेडवर बसला होता. तसंच पायाला मून देत तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणला, हो झालं होतं. ती म्हणाली, किती दिवस झाले रे. तो म्हणाला, खूप नाही पण 4-5 महिने झाले असतील. तशी ती म्हणाली, मग तुम्हाला नीट झाले तेव्हा का नाही सांगितलं. तसं तो तिचा चेहरा जरा खाली वाकून त्याच्या चेहऱ्याच्या जवळ घेऊन म्हणाला, काय केले असते माहिती जरी असते तर. तशी ती त्याला धक्का देत म्हणली, निर्लज्ज, शी असं कोण इतके ओठांच्या जवळ घेऊन बोलतं रे. तसं तो पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणला, मी बोलतो, ते पण माझ्या बायकोशी. तसं ती म्हणली, नाही हो, तुम्हाला असं नाही म्हणायचं. तो म्हणला, तूच तर मगाशी विचारलं की तू का नाही सांगितलं म्हणून. ती म्हणाली, बरं या फोटोत कोण कोण आहे ते तर सांग ना. आणि हो, माझी मम्मी पप्पा सगळ्यांना बोलव ना, मला पण भेटायचं आहे सगळ्यांना. तो म्हणाला, ठीक आहे चल, पण आधी औषध घे. ती म्हणाली, नाही नको मला, खूपच कडवट आहे ती. तो म्हणाला, ही नाटकं नाही करायची, पटकन बरं व्हायचं असेल तर ती घ्यावीच लागतील. आणि हो, जर तू औषध पिली नाही ना तर मी तुझे मम्मी पप्पा बोलवणार नाही. तसं ती म्हणली, नाही हो, तू असं नाही करणार. तो म्हणाला, मी तर करणार. असे म्हणून तो ते औषध तिच्या तोंडापाशी घेऊन गेला. तर ती म्हणाली, नको ना, मला नाही घ्यायचं आहे औषध, असं म्हणत होती. तरी त्याने तिला बळच ते पाजलं. पण तिला औषध घेतलं की पाणी पिण्याची मनाई होती, नाहीतर ते लवकर परिणाम करत नव्हते. तसं तिने ते घेतलं. तशी म्हणाली, अरे पाणी तरी दे ना. तो म्हणाला, नाही पाणी नाही, एकदा म्हटलं ना एकदा. तर ती पाणी घेण्यासाठी गेली. तसं त्याने तिला मागे ओढून तिच्या तोंडात तोंड घातलं. तसं तिने तिचे डोळे मिटून घेतले. पण तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच होता, कारण खूप दिवसांनी त्याने असा पहिला किस ती ठीक झाल्यावर घेतला होता. तसं तिने जरा भानावर येत त्याला धक्का दिला आणि खूपच पहिली लाजायची तशी गोड लाजली. तसं तो तिच्या चेहऱ्यावरले केस बाजूला सावरून म्हणाला, अरे बापरे, कुणाच्या तरी गालावर गुलाब खुललेत, ते पण खूप दिवसांनी. तसं ती पुन्हा म्हणले, काय रे, हो बाजूला. तसं तो म्हणला, मग तूच पाणी मागत होती ना, हवा आहे का पाणी अजून. ती म्हणली, नको मी झोपते. असं म्हणून ती बेडवर झोपली आणि तो सोफ्यावर. पण तो तिच्याकडेच पाहत होता. तशी ती म्हणाली, इतकं काय बघतोस रे. तो म्हणला, काय झालं. तो म्हणला, काय नाही, माझी बायको किती छान आहे ना ते बघतो. तशी ती म्हणली, नाही हां, तू मला अजिबात बघणार नाहीस. असं
तो म्हणला, मग कसं बघायचं ते तरी सांग राणी. ती म्हणाले, तू बघायचं नाही, कळलं ना. तो म्हणाला, हे काय जबरदस्ती आहे. ती म्हणाली, तू काहीही समजा, पण तू मला असं बघायचं नाही आणि पाहायचंही नाही. तो म्हणाला, मग डोळे माझे आहेत, मी बघेल किंवा झाकेल, तुला काय करायचंय. तशी ती म्हणाली, हो का, बरं बघ हा. असं म्हणून तिने तिच्या तोंडावर पांघरून घेतलं आणि ती झोपली. पण आता सकाळी सकाळी त्याचं काम सोडले होते म्हणून तो रोज उठायला घाई नसायची. तरी तो लवकरच उठून गोठा पाहत होता. तसा तो उठला, खाली गेला. तेवढ्यात प्रियाला पण जाग आली. तशी ती पुन्हा फोटो पाहत होती. तसा तिच्या मनात एक विचार आला आणि ती पटकन उठली, आंघोळ करून आली आणि कपाटातून तिची छानशी गुलाबी रंगाची साडी काढली. तिने सगळं केलं त्या फोटोत होते तसं. केस विंचरले, टिकली लावले, ब्लाऊज घातला, पेटीकोट घातला. पण एक गोष्ट ती विसरलीच होती. तिला साडी घालताच येत नव्हती. ती पण विसरली होती ना कशी घालायची ती. ती आता साडी हातात घेऊन फक्त ते फोटो पाहून स्वतःला ती घालण्यासाठी प्रयत्न करत होती. तेवढ्यात शिवम पण रूममध्ये आला. हे तिला कळालंच नाही, कारण ती खूपच मन लावून ती साडी घालण्यासाठी प्रयत्न करत होती. तसा तो सोफ्यावर बसून फक्त तिची मज्जा पाहत होता. तसं ती साडीचा पदर खांद्यावर ठेवायची आणि साडी नुसती अंगाला गुंडाळायची. पण ते झालं की पदर लगेच खाली पडला की साडी पूर्ण सुटायची, निसटायची. आणि असे खूप वेळेस झाले. तसं तिने आता खूप रागात साडी खाली फेकून दिली आणि म्हणाले, मला नाही जमणार, जाऊ देत. तसा शिवम उठला आणि तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत पोटावर आणला. तसा तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने पायानेच खाली पडलेली साडी हातात घेतली. तिच्या पोटावर कमरेवर फिरवत तिला घालायला सुरुवात केली. तसं सगळी साडी नेसून झाली. तसं त्याने तिच्या खांद्यावरच्या केसावर एक किस केला. तशी ती अंग चरून घेत म्हणाली, कशी दिसते मी. तसं तो तिला स्वतःकडे फिरवत म्हणाला, एकदम छान, पण काहीतरी कमतरता आहे. असं तो बोलतच होता. तेवढ्यात आईसाहेब व आबासाहेब वर आले. शेतात पूजन करण्यासाठी जायचे होते हे सांगण्यासाठी. आवरा म्हणून त्या पूजेचं ताट हातात तशाच घेऊन आल्या होत्या. पण त्यांनी बाहेरूनच आवाज देत म्हणले, अहो राजे, आवरलं का, निघायचंय का. पण आता त्या असं बोलून आत आल्या. तशा प्रियाला साडीत पाहून खूपच आनंदी झाल्या. तसे त्या आबासाहेब यांना म्हणाल्या, अहो जरा हे ताट धरता का बरं. असं म्हणून तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणल्या, दुष्ट नको लागायला कुणाची, थू थू थू, खूपच छान दिसता. पण तसा शिव म्हणला, अहो आईसाहेब, पण काहीतरी कमतरता आहे ना, आहे की नाही. त्या म्हणाल्या, नाही हो, काहीच कमतरता नाही. तसा तो म्हणाला, थांब दाखवतो. असं म्हणून त्याने कपाटातून तिला दसऱ्याची वेळी देण्यासाठी आणलेली भेटवस्तू बाहेर काढल्या. तर त्यात एक छोटंसं सोन्याचं मंगळसूत्र होतं आणि भरगच्च अशा घुंगरांच्या पैंजण पण होत्या. त्याने ते मंगळसूत्र बाहेर काढले. असे आबासाहेब म्हणाले, थांबा राजे, थांबा. असं म्हणून त्यांनी ते ताट टेबलावर ठेवून त्यातल्या थोड्याशा अक्षदा स्वतः घेतल्या आणि थोड्याशा आईसाहेब यांना दिल्या आणि म्हणाले, आता आमच्यासमोर तुम्ही एकदा त्यांना घाला. तसं त्याने तिच्याकडे पाहून नजरेनेच विचारले, तयार आहेस का. तर तिने पण नजर झुकून हो म्हटले. तसं त्याने मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले आणि आईसाहेब यांनी ताटातले
सौभाग्य अलंकाराची खरी निशाणी असणारे कुंकू समोर धरले. तसं त्याने पुन्हा एकदा तिला नजरेनेच विचारलं. तशी ती अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा हो म्हणाली आणि त्याने ते कुंकुम तिच्या भांगात भरले. जसे आबासाहेब आईसाहेब यांनी त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. तसं त्यांनी दुसरी भेटवस्तू तिच्या हातात देऊन म्हणाला, ही भेट पुन्हा माझ्या आयुष्यात माझा स्वीकार तू केला त्याबद्दल. असं म्हणून तो म्हणला, चला दर्शन घेऊ. तसे दोघे पण आईसाहेब आणि आबासाहेब यांच्या दर्शनासाठी वाकले. तसे ते म्हणाले, अखंड सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग आईसाहेब म्हणाले, बरं राजे, आता लवकर आवरा हां, शेतात पटकन घरी येऊ. शेतातून पटकन घरी पण यायचं आहे ना. प्रियाचे आई बाबा मम्मी पप्पा पण येतील आज. तो म्हणाला, हो आलोच आवरून, पण त्याआधी एक या गोड क्षणाचा सेल्फी तर झालाच पाहिजे ना आईसाहेब. तसं सगळ्यांनी 1 2 3 सेल्फी काढले शिवमने सगळ्यांच्या. तसं ते खाली गेले, पण प्रिया मात्र स्वतःला आरशात पाहत होती. एकदा त्या फोटोत पाहत होती. तो स्वतःच आवरून म्हणला, आता काय झाले, काही कमी आहे का. ती म्हणाली, नाही रे, काहीच कमी नाही. तो म्हणाला, बायको बनवलंय मी तुला, तरी आरेकारीच करणार का. ती म्हणाली, हो करणार. आणि त्याने दिलेली भेटवस्तू उघडत बेडवर बसली ती. तसं तो म्हणाला, काय राणी ग, तू मला आता तरी आरेकारी बोलणार का. मग मी तुझ्याशी लग्न करून काहीच उपयोग नाही. तशी ती म्हणली, मी कुठे तुला लग्न कर म्हटले. असं म्हणून ती गालात पुन्हा हसली आणि म्हणाली, बरं ते जाऊ दे, मला हे घालून दे पायात. तसं तो म्हणला, ठीक आहे राणी सरकार, बघू इकडं देतो घालून. असं म्हणून तो तिच्या पायाजवळ बसला आणि तिने पैंजण त्याच्या हातात दिले. तसं त्याने तिचे दोन्ही पाय स्वतःच्या हाताने स्वतःच्या मांडीवर ठेवून त्यात पैंजण घातले आणि पैंजण घालून झाले. तसं त्याने तिच्या दोन्ही पायावर एक एक किस केला. तशी ती खूपच लाजली आणि शेवटी म्हणालीच, अहो काय करताय, सोडा. तसं तो म्हणला, एकदा परत म्हण ना. ती म्हणाली, काय. तसा तो तिचा तिच्या पायावर पुन्हा एक पायावर किस करत म्हणला, तू जेव्हा म्हणत नाही ना तेव्हा मी सोडणारच नाही. ती सोडणार नाही. तो म्हणाला, नाही सोडणार. आता दोघे पण माघार घ्यायना. पण शिवमच्या लक्षात आले होते की तिला कुठे पण हात लावला की गुदगुले होतात म्हणून. ही पहिलीचीच गोष्ट होती. तसं त्याने तिच्या तळपायावर हळूच त्याची बोटे फिरवली आणि म्हणाला, आता म्हण, नाही तर. तशी ती हसत होती आणि तिला गुदगुल्या करतच होता. तशी ती म्हणाली, बरं म्हणते सोडा आधी. अहो सोडताय ना, अहो सोडा ना. तसं तो पण तिला सोडून देत बेडवर तिच्यापाशी आडवा पडला. एका अंगावर डोक्याखाली हात देऊन तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला सावरत म्हणाला, प्रिया, खूप वाट पाहिली मी तुला असं हसताना पाहण्यासाठी. असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक किस केला. तसे तिने स्वतःचे डोळे गच्च मिटून घेतले. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.